नमस्कार. देशोन्नतीमध्ये विशेष म्हणजे आज आपल्या सोबत आहेत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सर आणि नुकतंच त्यांना नंदुरबार या जिल्ह्याचं पालकमंत्री पण पद मिळालं आहे. देशोन्नतीमध्ये त्यांचं प्रथम अभिनंदन आहे. सर, विशेष महत्त्वाचा मुद्दा असा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफीची जी विधानसभेमध्ये घोषणा केली होती. काय सांगाल? आणखीनही शेतकरी वाट पाहतोय त्या संदर्भात? हे बघा, कर्जमाफीची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली. त्यामुळे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्री पातळीवरती तो निर्णय होणार आहे. आता निवडणुका झाल्या आहेत, तेव्हा होणार आहे की नाही होणार ते सांगू शकतील. त्या संदर्भात मी सांगणं बरोबर नाही, तर तो माझा विषयच नाही कर्जमाफीचा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एका बाजूने शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना दुसऱ्या बाजूने रेग्युलर भरणारा जो शेतकरी आहे तो सातत्याने आम्हाला दिवसतो की आम्ही कशाला रेग्युलर भरायचे. मग दर 2-5 वर्षांनी जर कर्जमाफी होणार असेल तर मग रेग्युलर भरण्याने का रेग्युलर भरावे पैसे, हाही मुद्दा आहेच त्यांचा. पण या सगळ्या गोष्टीमधून काहीतरी मार्ग माननीय मुख्यमंत्री काढतील आणि त्यातून निर्णय काहीतरी होईल. बरं सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की सध्या आपण पाहतो की कृषी मंत्री झाल्यानंतर पुढच्या 5 वर्षाचा शेतकऱ्यांसाठी काय आराखडा आहे? कारण तुम्ही एक शेतकरी आहात त्यामुळे. हे बघा, सध्या मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतोय. वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये भेटी देतोय, वेगवेगळ्या प्रदर्शनाला या ठिकाणी उद्घाटनाला जातोय, नवीन टेक्निक नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी बघतोय. शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, शेतकऱ्यांना कशा कशामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांचा मी अभ्यास करतोय आणि त्यानंतर आपल्याला एकत्रितपणे करून सुटसुटीतपणा कसा आणता येईल या सगळ्या खात्यामध्ये, तो विचार माझ्या मनामध्ये आहे. पण अद्याप त्याला इट विल टेक टाइम, त्याला 3-4-6 महिने जातील. पण 6 महिन्यामध्ये ह्या खात्यामध्ये सुटसुटीतपणा येईल आणि शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य असं तंत्रज्ञान मिळेल. कुठेही त्यांना कोणाला भेटावं लागणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे वेडेवाकडे रिलेशन त्यांना कोणाशीही मेंटेन करण्याची गरज पडायची नाही. ऑनलाईन पद्धतीने सगळं होईल, डीबीटी पद्धतीने सगळं होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान कसं देता येईल त्याचा आम्ही विचार प्रामुख्याने करतोय. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते कृषी मंत्री आणि विशेष म्हणजे शेतकरी जे प्रतीक्षेत आहेत हे प्रतीक्षा मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. कॅमेरामॅन मिथिल तिरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, नागपूर.